ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरुवातीला आजचा सकारात्मक विचार बघूया. तुम्ही जे सतत करता तेच तुम्ही बनता, हुशारीने निवडा. तर आजचा विषय आहे कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड. आपल्या आयुष्यात कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. तर आज बघूया कृतज्ञतेने आपल्या जीवनात कसा बदल घडेल. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड ही माणसाच्या आयुष्याला समृद्ध करणारी आणि आंतरिक आनंद देणारी एक जादुई गुरुकिल्ली आहे. आपल्याकडे काय नाही यावर रडत बसण्यापेक्षा जे काही आहे त्याबद्दल निसर्गाचे, देवाचे आणि आपल्या माणसांचे आभार मानणे म्हणजेच कृतज्ञता. ही केवळ एक शब्द नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवते. कृतज्ञतेचे महत्त्व आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान स्पष्ट करणारे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण आता बघूया. पहिला मुद्दा आहे दृष्टिकोनात बदल, शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह. जेव्हा आपण कृतज्ञ राहू लागतो तेव्हा आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रवास करू लागतो. कमतरतेऐवजी समृद्धीवर लक्ष द्या. माझ्याकडे काय नाही या विचाराकडून माझ्याकडे किती छान गोष्टी आहेत या विचाराकडे आपले मन वळले पाहिजे. निसर्गाचे आभार माना. रोज सकाळी मिळणारा सूर्यप्रकाश, श्वास घेण्याची मिळणारी हवा यासारख्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. त्यामुळे निसर्गाचे आभार मानायला विसरू नका. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा कृतज्ञतेचा लाभ होतो. तर तो कसा, तो आपण आज बघूया. विज्ञानानेही सिद्ध केले आहे की कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य इतरांपेक्षा खूप चांगले असते. तर कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे तणावमुक्ती होते. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे आनंदी हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. शांत झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चांगल्या गोष्टींबद्दल आभार मानल्यास शांत आणि गाढ झोप लागते. तसेच तिसरी गोष्ट आहे नातेसंबंधामध्ये जवळीक. कृतज्ञतेमुळे आपल्या आयुष्यात अनेक लोक आपल्या नकळत मदत करत असतात. आई वडील, मित्र, सहकारी आणि अगदी रस्त्यावर मदत करणारी अनोळखी व्यक्तीसुद्धा. जेव्हा आपण कोणाचे आभार मानतो, उदाहरणार्थ साधे थँक्यू म्हणतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची आणि कामाची किंमत जाणवते. त्यामुळे नातेसंबंधातील कटुता संपून प्रेमाची आणि आदराची भावना वाढीस लागते. कृतज्ञतेची सवय कशी लावाल? तर कृतज्ञता सवय लावण्यासाठी ग्रॅटिट्यूड जर्नल हे खूप मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा किमान 3 गोष्टी लिहून ठेवा ज्यासाठी तुम्ही आज कृतज्ञ आहात. ती गोष्ट अगदी छोटीशी असू शकते, जसे की आज जेवण खूप चविष्ट होते. थेट आभार माना. जर तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तींचे मोलाचे योगदान आहे त्यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार माना. कठीण प्रसंगातही शिकवण शोधा. जेव्हा आयुष्यात संकट येईल तेव्हा विचार करा की या संकटाने मला कोणती नवीन गोष्ट शिकवली आणि त्या शिकवणीसाठीही कृतज्ञ राहा. थोडक्यात सांगायचे तर आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल तर तक्रार करणे सोडून द्या आणि कृतज्ञ व्हायला शिका. कारण तक्रार केल्याने मने दुरावतात, तर कृतज्ञता बाळगल्याने आनंदाचे दरवाजे उघडतात. आजपासून आभार मानण्याची सुरुवात करा आणि बघा तुमचे आयुष्य कसे बदलते आणि सुंदर आणि सकारात्मक बनते. तर आजचा हा कृतज्ञतेचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता. थँक्यू. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तुमचा दिवस चांगला जाओ.